गांधीनगरातील पैशाच्या जोरावरती माजलेल्या मुजोर व्यापाऱ्यांनी गेली 15-20 वर्ष या कोल्हापूरच्या जनतेच्या कराच्या रूपातून असलेला पैसा न्यायालयामध्ये उधळा लावून कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागेवरती दादागिरीनं अतिक्रमण करून केलेली जागा ही सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा ही कोल्हापूर महानगरपालिका ते पाडण्याचं काम करत नाही। यासाठीच आज या उत्तर द्या आंदोलनामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना हातगाडी फेरीवाले यांच्यावरती गाड्या उचलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, मात्र गांधीनगरातल्या व्यापाऱ्यांचा विषय म्हणल्यानंतर सकाळी 9 ते रात्री 9 12 तासात केव्हाही वेळ द्या म्हणलं तरी काहीतरी कारण काढून आज ते पळाले आणि अतिरिक्त आयुक्तांनी आज या ठिकाणी निवेदन स्वीकारलं रविकांत अडसूळ। मात्र या कोल्हापूर महानगरपालिकेला आणि या प्रशासनाला आज काही बाबी आमच्या अतिरिक्त आयुक्तांनी देखील मान्य केलेल्या आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मोक्याच्या आणि मोलाच्या ज्या जागा आहेत ज्याच्यामध्ये शालिनी सिनेटोन असेल, कवळानाक्याचा सर्किट हाऊस असेल, मैल खड्डा असेल, जयप्रभा स्टुडिओ असेल, अशा सर्व जागा ह्या राक्षसांच्या घशात घातल्या। या ठिकाणी महापालिकेचे वकील हे निष्क्रियपणे काम करतात हे अतिरिक्त आयुक्तांनी या ठिकाणी मान्य केले, ज्यामुळेच आज त्यांना बाहेरचा वकील द्यावा लागला। महापालिकेचं वकिलांचं पॅनल बरखास्त करावं, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गांधीनगरमधील सर्व अतिक्रमण हे ताबडतोब निष्कासित केलं पाहिजे। आज ही आग्रही मागणी आज या ठिकाणी आम्ही महापालिकेकडे दिलेली आहे। आज एखाद्या नागरिकाने रमाफी भरली नाही, घरपळा भरला नाही तर त्याच्या घराला जप्ती केली जाते, मात्र या गांधीनगरातल्या मुजोर व्यापाऱ्यांच्या वरती कोणतीही कारवाई न करता केवळ न्यायालयामध्ये लटकून ठेवून आज या गोष्टी होतात। यासाठी इथून पुढच्या प्रत्येक तारखेला आम्ही स्वतः हजर राहणार आहोत आणि उपायुक्त दर्जाचा अधिकारी हा प्रत्येक तारखेला नेमावा आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे वकील न्यायालयामध्ये काय बाजू मांडतात ते लेखी म्हणणं आज संपूर्ण जनतेसाठी जाहीर करावं, अशा मागण्या आज आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। येणाऱ्या 8 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय। 28 तारखेला न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचं त्यांनी आदेश दिलेला आहे। नाही दिलं तर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।